नमस्कार, शीतल्स होम स्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मशरूम रस्सा भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मशरूम घेतलेले आहेत, 250 ग्राम मशरूम आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने, कारण 2 वेळेला धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे कचरा बसलेला आहे तो निघेल। आपले हे मशरूम धुवून झालेले आहे, तर आता आपण हे कट करून घेणार आहोत। तर आपल्याला याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुकडे बनवू शकता। मशरूम कट करून झालेला आहे, तर एका भांड्यामध्ये मशरूम काढून घेऊया आणि 1 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये हळद पण ऍड करू शकता, नंतर टाकली तरी चालेल। आता आपण हे वाफवून घेऊपर्यंत झाकून ठेवूया। हे मशरूम आपल्याला वाफवून झालेला आहे। आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत। चला तर रस्सा बनवूया। इथं कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट ऍड करायची आहे। लसण छान तळल्यानंतर आपल्याला उकडून घेतलेले जे मशरूम आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे आहेत। काळा येसर जो आपण घरी बनवलेला काळा मसाला असतो तो 1 चमचा गोडा मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण जो उकडून घेतलेलं पाणी ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे। आणि आणखीन आपल्याला पाणी लागलं तर वरतून परत गरम केलेलं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रस्सा हा पातळ कितपत पाहिजे आणि दाटसर कितपत पाहिजे हे पाहून तुम्ही पाणी ऍड करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी दणकन उकळी काढून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपण हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आपले 5 मिनिट झालेले, मस्त छान अशी उकळी आलेली आहे। हे पहा, खूप छान असं मशरूम रस्सा भाजी तयार आहे। वरतून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे। चला, आपलं मशरूम तयार आहे। एका वाटीमध्ये काढून घेऊया। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।